सर्वांना नमस्कार. आपल्या धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत आपल्या आधारला मोबाईल नंबर कुठला लिंक असेल आणि तो कसा पाहायचा. आपण ज्या कोणत्या योजनेला अप्लाय करतो त्या ठिकाणी आपल्याला आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. जसं की आता आपली लाडकी बहीण EKYC चालू झालेली आहे. त्या ठिकाणी आपण जेव्हा आधार नंबर टाकतो तेव्हा आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर OTP जात असतो व आपल्याला तो माहिती नसतो की हा दिलेला मोबाईल नंबर कुठला असेल. तर तो कसा पाहायचा यावर आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर पाहूया आपण. तर आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे. गुगल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे. माय आधार या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर आपल्याला पहिली साईट आलेली आहे माय आधार. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जे भी आपल्याला पेज ओपन होईल ते आपल्याला लोड घेत आहे. ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला आहे. पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्याच्या नंतर अपडेट आधार ह्या ठिकाणी आपल्याला छोटंसं ह्या चेक आधार अपडेटच्या खाली चेक स्टेटस म्हणून आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे. झूम करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. चेक स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो काही हा नोटिफिकेशन येईल ह्याला आपल्याला कोणत्यामध्ये बटन दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक करून हे कॅन्सल करायचं आहे. कॅन्सल केल्याच्या नंतर वेलकम टू माय आधार ही साईट ओपन झालेली आहे. ह्या साईडवरती गेल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रोल करून आपल्याला चेक व्हॅलिडिटी हे ऑप्शन शोधायचं आहे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आपल्याला चेक आधार व्हॅलिडिटी हा आपल्याला इथं वेबसाईट आलेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक पेज ओपन झालेला आहे. इंटर आधार नंबर. मग आपल्याला जोही आपल्याला ज्या लाभार्थ्याचा आधार नंबर टाकून मोबाईल नंबर कुठला लिंक आहे हे पाहण्यासाठी आपल्याला लाभार्थ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला जे काही खाली कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चर कोड आता टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला आधार नंबर हा बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला प्रोसेस म्हणून खाली एक ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक पेज ओपन झालेलं आहे आधार व्हेरिफिकेशन कंप्लीटेड म्हणून. त्यानंतर खाली आपलं एज दिलेलं आहे 70 ते 80 इयर्स म्हणून. जेंडर जेही आपला असेल फिमेल मेल तो आपल्याला दिसेल. आपला स्टेट कुठला आहे, महाराष्ट्र कुठला आहे, इतर आहेत ते आपल्याला दिसेल. त्यानंतर खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. आपल्याला पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही कारण आपल्याला फक्त 3 अंकी शेवटचे हा दिसतील और त्यावरच आपल्याला शोधायचं आहे की आपला मोबाईल नंबर कुठला ॲड आहे. तर आपल्याला इथं दिलेला आहे शेवटला 5454 दिलेला आहे. तर आपला ह्या आधारला जो नंबर लिंक आहे ते ह्याप्रमाणे आपण काढू शकतो. धन्यवाद.